प्रत्येक अनैतिक गोष्टीच्या मागे एकनाथ शिंदे असतातच, म्हणून तिथे एवढे आमदार जमा करू शकले ना. अनैतिक कृत्यामध्ये सहभागी झालेल्या लोकांना संरक्षण दिलं जातं, त्याच्यामुळेच हे सगळे लोक जमा होतात. आता गिरीश महाजन आहेत, त्यांनी 2 गुन्हेगारांना, म्हणजे आम्ही म्हणत नाही गुन्हेगार, तेच म्हणायचे गुन्हेगार आहेत नाशिकला, त्यांचा काल पक्षात प्रवेश घेतला, त्याच्या आधी घेतला. आणि काल महाजन म्हणतात आता हाऊसफुल झालं आहे भाजपा, हे सगळे चोर महाराष्ट्रातले त्यांनी आता पक्षात घेऊन आता आमचा पक्ष हाऊसफुल झालेला आहे, असं काल गिरीश महाजन म्हणाले. बघा, यांचा पक्ष या चोर दरोडेखोरांचे पक्ष बनलेला आहे. यात कुठली नैतिकता आणि कुठली संस्कृती आणि कुठला संस्कार काही नाही ना. मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे काय, तुझा बाप दिल्लीत बसलाय ना इथे अमित शहा, तो ठरवेल. तुम्ही कोण ठरवणार? अमित शहा ठरवणार काय ते, एकनाथ शिंदे नाही ठरवणार, अजित पवार नाही ठरवणार. 4 मंत्र्यांना जावं लागणार. योगेश कदमांचं काय होत आहे, कोकाटेचं काय होत आहे, संजय सिरसाटचं काय होत आहे, कळेल ना तुम्हाला उद्या. बघा, चालू सरकार पलटवणारा वगैरे हे धंदे सोडून द्या हो. अमित शहाने तुम्हाला ताकद दिली नसते, तुम्ही कोण होता? अमित शहा, तुम्ही डरपोक लोक आहात, तुम्ही पळून गेले लोक आहात. आणि मगाशी जे म्हणालो की सगळे अनैतिक कृत्यात सहभागी झालेले, हनी ट्रॅपमध्ये अडकलेले असे लोक घेऊन तुम्ही पळून गेलात. मग तुमच्यात एवढी ताकद होती तर मुख्यमंत्रीपद तुम्हाला का नाही मिळालं परत? जे मुख्यमंत्रीपद तुम्हाला वचन दिलं होतं ना, मग तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री का झाला नाही? काय लक्ष देत आहे त्यांच्याकडे? चला, संपला. हनी ट्रॅप इतकं चर्चेत असून काल जे आहे आपण बघितलं पुण्यात रेव पार्टी मध्ये काही लोक पकडले गेले, त्यात रोहिणी खडसे जे एकनाथ खडसे यांच्या पुत्री आणि डॉक्टर आहेत, त्यांच्या जे हजबंड आहेत म्हणजे जावई, हा संपूर्ण प्रकार मला संशयास्पद वाटतो अजूनही रेव पार्टीचा.